आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. समाज व्यसनमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी बालवयात संस्कार करण्याची गरज, ॲडव्होकेट अभिजित पोळ यांचं प्रतिपादन. एरोड्यात व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृपूजन दिन साजरा. भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून माणसाला चांगली शिकवण देत आहे. येथील संतांनी मानवाला चांगले विचार दिले. सध्याची परिस्थिती पाहता समाज व्यसनमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त होण्याची गरज आहे. त्यासाठी मुलामुलींवर लहानपणापासून संस्कार रुजवण्याची गरज असल्याचं मत पुणे बार असोसिएशनचे सचिव अभिजित पोळ यांनी व्यक्त केलं. एरोड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात भारतीय संस्कृती रक्षक सेनेतर्फे व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मुलामुलींनी आपल्या आईवडिलांच्या पदपूजन करून आरती केली. भारतीय संस्कृती रक्षक सेनेमार्फत गेली 15 वर्ष 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृपूजन दिन हा कार्यक्रम साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे या दृष्टीने संपूर्ण भारतभर हा उपक्रम राबवला जातो. प्रत्येक मुलांमध्ये आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा निर्माण होऊन खरा प्रेम दिवस साजरा होईल असा संकल्प साधू संतांनी दिला आहे. यावेळी ज्योतिताई सावर्डेकर, अशोक जगताप, सनी चव्हाण, उद्योजक बाबासाहेब आवटी, नगरसेवक विशाल मलके, सुरेंद्र पठारे, शंकर संगम, महेंद्र गायकवाड, सचिन धिवार आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षक सेनेचे बाळासाहेब विश्वासराव, संतोष गायकवाड, किसन पाटील, सुजित धनक, सुमित भुजबळ, विनोद वाल्लेकर, गौतम वडावकर, हेमंत ओपरे, राजाभाऊ शितोळे, सुमित गुप्ता, गणेश सुर्वे, राधा नागोसे यांनी परिश्रम घेतले. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपल्या गळ्यातली फूलमाला, आपल्या जीवनाची संपूर्ण कमाई, आपलं पुण्य मुलाला अर्पण करत आहोत. या भावनेने आपल्या गळ्यातला हार, आपल्या आयुष्याची संपूर्ण कुंजी मुलाला अर्पण करत आहोत. या भावनेने त्याच्या गळ्यात घालायचं आहे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.